आता लागलो आहे आम्ही मार्गाला मध्य प्रदेशच्या. तर जेव्हा डोळे उघडेल तेव्हा आम्ही ओंकारेश्वरमध्ये असेल. तर आजचा दिवस 25 जानेवारी 2025 इथेच संपतो. 26 जानेवारी 2025 रात्रीचे 1:27 1:27 AM. आता जाग आली आणि चहा कॉफीसाठी थांबलेले लोक, ड्रायव्हर लोक आणि त्यांच्या बाजूचे पप्पा. 26 जानेवारी 2025 सकाळी 7:40 पोहोचलो आहे श्री ओंकारेश्वर. जस्ट आत्ता आलो. पुष्पक लँड होत आहे आमचं. ओंकारेश्वरला आलो आता. फ्रेश झालो जरासं इकडे आणि आता आंघोळीला जायचं आहे नदीला. हे मुंबलेश्वर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नदीला जायचं आहे आता. हे आजला बेल्ट घेऊन फिरावं लागतं. आई गेली आहे कपडे घेऊन समोर बॅगमध्ये. आता चला कुठं गेलेत की. हे आहे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांची शाखा श्री क्षेत्र ओंकारेश्वर धाममध्ये. मस्त राहण्याची, खाण्याची, दर्शनाची सगळी व्यवस्था आहे. मस्त एकदम. हे आहेत श्री नर्मदाजी. हे आहे मुंबलेश्वर ज्योतिर्लिंग श्री ओंकारेश्वर. खूप स्वच्छ अशी नदी आहे. जस्ट आत्ता स्नान झालंय नर्मदा नदीमध्ये. मस्त वाहती नदी आहे. हे डॅम आहे इथे बघा, धरण आहे. त्याच्यातून पाणी निरंतर सोडण्यात येतं, त्याच्यामुळे वाहती नदी सगळी. तर निरंतर प्रवाहित असलेली नदी आहे, पण घाटासाठी वेगळी जागा बनवलेली आहे. तर थोडंसं पाणी साईडला आहे. छान घाट आहे, स्वच्छ आहे नदी एकदा, कारण की प्रवाहित आहे, थांबलेली नाही आहे. तर हे घाट आहेत. तर बघू शकता इथे काही नाही, काही रिस्क नाही आहे कशाचा जास्त काही. पण नदी मात्र खूप खोल आहे, त्याच्यामुळे समोर जाऊ देत नाहीत. हे भक्तजन आंघोळ करून आलेले आहेत, स्नान करून आलेले आहेत. आणि हे शिखर. स्नान करून आता दर्शनाच्या रांगेकडे जात आहेत. मुंबलेश्वर ज्योतिर्लिंग श्री ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र. म्हणा काहीतरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर 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 महादेव. हर हर महादेव. हा आहे श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मुख्य प्रवेशद्वार. हा आहे ज्योतिर्लिंग मंदिर. आणि हे आहे तो झुला ब्रिज. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर. चला बोला काहीतरी. हर हर महादेव. ओंकारेश्वर आपलं वेगळं. जय म्हणा. हर हर महादेव. ओंकारेश्वर महाराज. कॅमेरामॅन कधीच मोठ्या व्हिडिओत येत नाही, त्याचा कोणी व्हिडिओही काढत नाही. आपण आपला सेल्फी कॅमेरा करा आणि व्हिडिओ काढा. हर हर महादेव. एवढ्या सुंदर ठिकाणी जर दर्शनासाठी वेळ जरी लागला, रांगेत जरी उभं राहावं लागलं तरी काही वाटत नाही आहे.
दुपारचे 10:04 झाले. 9:30ला रांगेमध्ये लागलो होतो आम्ही. तुझा पिता आहे देवकी माझी माता, माझ्या गावाला जाऊ सारं गोकुल फिरू, चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुल फिरून पाहू. आलोय की माहित नाही आता आणखी करते वाढले. 12:10 झालेत. आणखीन पण गावाला दिसत नाही, त्याचा फक्त व्हिडिओ दिसतोय. हर हर महादेव. इस मंदिर में पर यहाँ कोई मैनेजमेंट नहीं है. ओमकारेश्वर MP. ये देख सकते हैं आप. देखो कोई बंदा नहीं है, कोई पुलिस वाला नहीं है. ये देखो सब कितने परेशान हो गए. तो आप देखो भगवान के ऐसे दर्शन करते हम क्या. तो आप फेसबुक मित्रों, व्हाट्सएप मित्रों, ये हमको ये कमेंट में जरूर लिखना, इसका जवाब दे. बराबर है, जवाब तो मिलना चाहिए. लोग अपने आपस में झगड़ रहे हैं. 10-10 लाइनें एक साथ आ रही है. कौन कहाँ से 4 घंटे से आए अभी लाइन में. अभी 9 बजे से आगे खड़े, अभी 12:35 हो गए. अभी मध्यांतर का भोग लग रहा है ओमकारेश्वर जी को, तो इसलिए 1 घंटे का इंतज़ार और बढ़ गया है. तो 1:15 बजे फिर से दर्शन खुलेंगे और हम वापस जाएंगे, दर्शन लगेंगे. 1 वाजलेत आणि आता रांग पुन्हा लाईन फिर से सुरू हो गई. अभी 1 बजा ना. आलोय आता गाभाऱ्यापर्यंत ऑलमोस्ट. दुपारचे 1:13 झाले. जस्ट आता दर्शन झालं. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन पण आहे. आम्ही गाभाऱ्यामध्ये भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या आपण घोषणा दिल्या. मोस्ट ऑफ द जनता महाराष्ट्राचीच आहे. मोर दॅन 60% जनता तर महाराष्ट्राचीच आहे की नाही. आता या सेतूवर आहोत, नर्मदा नदीवर असलेल्या. आता इथून जायचं उज्जैनला, उज्जैनवरून शिहोरला. 26 जानेवारी 2025 संध्याकाळचे 3:28 झालेले आहेत आणि ओमकारेश्वरच्या जास्टमध्ये आम्ही थांबलो होतो. तिथून आता निघतो. जेवण वगैरे केलं. इथे जेवण वगैरे बनवलं होतं. वांग्याची भाजी, चपाती, भात, वरण. आता उज्जैनला जायचं. गजानन येतो बहुतेक. तिथे 4ला त्याची गाडी होती बोलला होता मला. तर तो भोपाळलाच राहतो ना, आता तिकडून तिकडे येईल मोस्टली. आणि आता उज्जैनला 2-3 तास लागतील. शर्ट नंबर 1 वाटतं. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आता निघतो आम्ही ममलेश्वर ओमकारेश्वरवरून महाकालेश्वर उज्जैनला.